हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज मी साडी घातली कारण आज आहे नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार. तर सगळ्यांना नागपंचमीच्या आणि पहिल्या सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आज मस्त पुरणपोळीचं बेते, पण आम्हाला सगळ्यांना उपवास आहे, फक्त सुनील दादा आणि मोठे दादा म्हणजे आमच्या घरातले 3 जेंट्स लोक यांनाच फक्त उपवास नाही. त्यामुळं आता आज पुरणपोळी बनवू त्यांच्यापुरती आणि मग आम्ही संध्याकाळी पुरणपोळी उपवास सोडा, मी आता सकाळी खिचडी खाऊ. तर चला आता मस्त खाली पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते. आत्यांचं चालू आहे पारायण शिवलीला अमृतचं, तर सकाळी पहाटेपासूनच बसलं आहे वाटतं. तर आता मस्त चहा वगैरे घेते आणि स्वयंपाकाला लागते. सो चला आज काय काय होतं काय काय नाही बघू. अजून पहिले तर लहानपणी नागपंचमीची एक्साइटमेंट राहायची, झोका वगैरे. आता तसं नाही राहिलं एवढं, म्हणजे झोका वगैरे ही काही गोष्टी एवढ्या बी नाही राहिल्या. राहत्या गावाकडं आहे, पण मग शहरात एवढं काही नाही असं. सो चला आम्ही पण आज कानाला मस्त झोका बांधणार आहे, बघू. इथं डाळ टाकली आता शिजायला आणि लगेचच काळ्या रशीसाठी मसाला पण भाजून घेते. कांदा, मिरच्या, कोथिंबीर आणि खोबरं. तर आत्यांनी इथं मस्त पूजा मांडली. आत्यांचं चालू आहे पारायण. इथं सगळं ताट वगैरे करून ठेवलं आहे पूजेसाठी. आणि यावेळेस आम्हाला मंदिरात नाही जाता येणार पूजेला, कारण आमच्या मंदिराचं काम चालू आहे आणि ते जे मूर्तीमधले जे प्राणी ते ऑलरेडी त्यांनी काढून ते बाजूला ठेवलं आहे. मग परत जेव्हा प्राणप्रतिष्ठा करायची असेल तेव्हा ते करतील. अजून मंदिराचं काम अपूर्ण आहे, त्यामुळे ते करता येणार नाही. पूजा वगैरे तिथं कोणालाच करता येणार नाही. सो जे ते आता घरीच पूजा करणार यावेळेस. परत पुढच्या वर्षी मग मोठं मंदिर आहे. सो चला मी पण घेते पूजा करून. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. झोका बांधायचं बरं का आज कानाला. काय मागच्या वर्षी तर तुम्ही आम्हाला बांधला नाही, पण या वर्षी बांधा आमच्या पोराला. तुम्ही खेळायचे का झोका लहानपणी? हा, झोक्यामुळेच म्हशी डोक्यात छिंग घुसलं होतं नाही का? हा ना, 4-5 दिवस आधीच बांधले. किती का दिवस राहायचं हा, नागपंचमीचा झोकाला दिवस राहायचा. आम्ही पण लय मोठा बांधायचो चिंचीला. आमच्या तिकडून चिंच होती तिकडं. आता कायचं झोका आणि कायचं काय. सगळ्या गावातले लोक पण यायचे, मोठा झोका राहायचा ना आपल्याकडे. गावात बऱ्याच ठिकाणी असे काही काहीच मोठे झोके राहायचे. लोक यायचे पण आता काय तेच तर काय येत असेल आवाज तिथं. आता काय करणार आहे, स्वयंपाक चालू आहे त्याच्यामुळं आवाज येणारच. आवाज आपलाच असणार. बॅकग्राऊंड असतील आवाज. हां, आता कुकरमुळे आवाज येणार आहे गाईस, थोडं समजून घ्या. किचनमध्ये असेच आवाज असतात. नागपंचमी असा आवाज. चला आमचा सगळा स्वयंपाक होत आला आहे. आता पोळ्यान भजी राहिली. पोळ्या बनवायच्या आहे, पण आमचा दादू आला आहे आम्हाला मदत करायला. त्याला वाटलं आज या दोघीचे करे. नको बाई नको बाई नको, ते नाही खाऊ ते नाही खाऊ. दे मामाला दे. झोका बांधायचा ना तुला. काकाला सांग मला झोका बांधा. कर काकाला फोन. हा, काकाला फोन कर. मला झोका काय पंचमी संपल्यावर माहिती का बाबा. अरे शिकाली रे या का मोराला. काय तुला खायचं? भात देऊ का? भात खातो? भात भात. चलो अलती कालायला. बाप्पा कोणाला करायचा? का ना दादाला. त्यांचं झालंय पारायण वाचून, आता आरती करायची. नुरवी पूर्वी प्रेम कृप
सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी सडके माळ मुक्ता पराची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान करुणे मात्रे मान कामना पुरती जय देव गाईस दादांनी मस्त कानात झोका बांधलाय. काकांनी लय एफर्ट्स घेतले इथं पण काकाकडून झालंच नाही. मग आता दादांनी तिथं आंब्याच्या झाडाखाली झोका बांधलाय. काका तुम्हाला होता का असं झोका कधी होता? काकाला मोठा होता, काका डायरेक्ट डोकं फुटत होतं. काका डायरेक्ट म्हशीच्या शिंगात घुसत होती. वाव कुटू बुटी बुट्टा लईच बुट्टा उतरून दिला तुला. अरे रे रे आम्हाला झोक्यावरच बसायचंय. थांब ना आपल्याला ती जरा मॉडिफाय करायचंय आता तो झोका आपल्या पप्पांच्या अध्यक्षतेखाली. बाबांनी बांधला आता पप्पा त्याला रिनोव्हेट करताय. 5 जण वरून खाली करावं लागेल तो झोका. अंजनी आणि पप्पांनी झोका मॉडिफाय केला. वाव काय साईबाबांनी बसला. झोका 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 मग पाडून दिलं मग का झोका खेळायला या. त्याला कसं कळतं काका तिथेच असतील. झोका खेळायला या. आणि काना झोक्यावरून आवाज येतोय काकाला, कारण काका इकडे काम करत असतात ना वरच्या रूम मध्ये. मीटिंग चालू आहे वाटतं. नो नोच्या नादात काय झालं. तर काही आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. सार भात भजी कुरडई पोळ्या. हे बघ इथं सार झालाय. इथं भज्यांसाठी पीठ काढून ठेवलंय आणि इथं नैवेद्य बनवले आणि काही पुरणपोळ्या. म्हणायला फक्त स्वयंपाक आम्हाला पुरणपोळ्यांचा बनवायचा होता आणि तो तर इतक्याच झाला आणि फक्त खिचडी. पण आम्हाला सगळे 5-5 प्रकारचे आयटम बनवावे लागले. एकाला सकाळी नाश्त्याला डोसे आणि चटणी झाली. त्यांचं झालं. आता आमचा पुरणाचा स्वयंपाक बनवला त्यांच्या तिघांसाठीच. परत आम्हाला खिचडी बनवते इथं. हे बघा इथं खिचडी बनवते. आणि दादांना पुरणपोळी नाही खायची तर त्यांच्यासाठी सोयाबीनची भाजी बनवते कोरडी. आणि कानासाठी आलू आणि कानासाठी बटाट्याचे आणि डांगर घालून कटलेट बनवायचे. तर त्याच्यासाठी पण इथं ठेवले. म्हणजे 4-5 जणांचं वेगवेगळं खाणं आहे सगळं आज. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक कोणासाठी केलाय काहीच माहीत नाही. त्यांच्या तिघांसाठीच बनवलं कारण त्यांना उपवास नाही. पण तिघं पण वेगळं खाते. काना परत गेलाय झोका खेळायला. सकाळी गेला नंतर त्याला झोपायचं होतं मग आम्ही आणलं होतं काढून. आता परत गेला. आता शी चालू आहे झोका पण चालू आहे. हे बघा आत्यांनी त्याला कडानी बाळाती पण लावून दिले म्हणजे तो पडायचा नाही. त्याला बघितली माझी ती. काकाला आवाज दे रे. बाहेर या. बाहेर या म्हणतो. बाहेर या काकाला म्हणा. असं बांधलं काय तो म्हणजे वगळायचा नाही. इकडून वगळत. अरे काकी म्हणून वगळायचा नाही तो. मधीच राशीन जुळीत. बाहेर घे म्हणतो. हा झोका देते तुला. झोका अगं भैया इथं झोपतो का? इकडं नाही एवढा रेल होतो. नाही ए बुट्टी. विटू मान विटू आत्या म्हणते झाडं लावल्याचं काहीतरी मला फायदे झाले. फळ तर भेटतेच पण त्याला झोका तरी बांध ना. तू बसला गुटलू. तर चला आता संध्याकाळचे वाजले 5:30 आणि संध्याकाळी आम्ही वारुळ्याची पूजा करायला जात राहतो. तर आता तिथं सोनन त्यांच्या विहिरीजवळ आहे. तर सोनांना अस्मिता गेले पूजा करायला.
आता आम्ही पण तिघी जातोय या बुटीला आमच्या घरीच ठेवून काकाजवळ दिलं. चू वाडा चू वाडा. आम्हाला जायचंय भूर म्हणूनच आम्ही तुम्हाला वर पाठवून दिलं. आम्हाला तिथून पाहा तुम्ही आता. तिथं काय आम्हाला बसायचं नाही दिवसभर दूध पाजूच तर. आता त्यांनी पूजेचं ताट वगैरे केलं इथं. हे बघा हे पीठ मिरच्या गुळ शेंगदाण्याचा प्रसाद परत काय गुळ डाळ्या दूध ज्वारीच्या लाया. यावेळेस आम्ही घरी नाही बनवले, मागच्या वेळेस बनवल्या होत्या. जेवरीच नव्हती ना विकत आली. मागच्या वेळेस आहे ना आपल्या व्हिडिओमध्ये बनवल्या होत्या ज्वारीच्या. आणि हळदी कुंकू वगैरे व्हायला आणि पाणी. आमचा नैवेद्य घरीच राहिला होता. मग हे दोन मेन जे माणसं आहे आमचे कामाचे त्यांना आम्ही नैवेद्य सांगितलं. हे काकीला थांबून धरलं होतं. नो हसू राहिलं. हा इथं वाचून दाखवते का नागोबाला? बरोबर. हे सगळ्या जाऊ दे, आता मी नाही बोलत ते. अस्मिता पुढे ये थोडी. काकी पुढे ये काकी. मोर पाहिजे. आता इथं तात्यांनी मका टाकली ना तर ती मका वेचून खात असं. कुठे आहे दादू? मोर पाय मोर मोर ते बघ. ये कर राम राम कर राम राम. काना राम राम. त्या सोप्यावर घेऊन बसलो आणि ते नरम ते कुशन आहे ना त्याचं ताच खाऊन चावायला पाहिजे त्या कुशन. लय लाजतो. सकाळीच राम राम शिकला. हाय. अशी पादे नो नो. पाणी बॉ कुठं झाला? आणि बॉ कुठे झाला तुला? बॉ तुझ्या बुवा झाला. पायाला झालं पायाला. मी तर म्हणते ना पायाला पायाला झालं होतं मी रामकृष्ण हरी कर. रामकृष्ण हरी. राम रामच कर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. नाही आता राम 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 रामच राहू द्या. राधा राधा म्हणत जा म्हणजे मग. तर गाईज तुम्हाला इथं आमच्या रूममध्ये हा सगळा असं काहीतरी पसारा दिसत असेल. याचं एकमेव कारण आहे, तुम्हाला पण कळालंच असेल थोडं थोडं, उद्या आहे कानाचं फोटोशूट, बड्डेचं फोटोशूट करायचं आहे. तर त्याच्यासाठीच आमचं थोडंसं डेकोरेशनची तयारी चालू आहे. म्हणजे झाली आता ऑलमोस्ट. आमची थोडीशी स्किन केअर चालू होते त्यामुळे आम्ही लक्ष दिलं नाही आणि तेव्हा मी ब्लॉग पण नाही काढला. यांचं चालू होतं. पण आता मी इथं हे पाहिलं पसारा तेव्हा म्हटलं आता ब्लॉग काढू. तर बाकी काही थोडेसे फुगे वगैरे लागत आहे ते यांनी फुगून ठेवले. आणि बाकीचं आमचं जे गणपती डेकोरेशनचं सामान आहे त्याच्यात काही होऊन जाईल. तर असं काहीतरी. आणि गावात कसं एक लोकेशन आहे तर तिथं आम्ही फोटोशूट करणार आहे. तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा की काय काय असणार आहे. आणि खूप छान ब्लॉग असणार आहे. तर नक्की बघा. सो काय आमची इथं का बरं हसते मला कळतच नाही. बेस्ट सापडलं मला खाण्याचं म्हणून हसलं मी. सो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ एकदम छान असणार आहे त्यामुळे नक्की बघा आम्ही कसं शूट करतो, आम्ही कोणते ड्रेस घालणार आहे, काय. आम्ही दोघींनी पण शॉपिंग केली आहे पण ते ड्रेस आम्ही अजून रिव्हील नाही केले. सो कळेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये.
चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.